सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती नुकतीच पार पडली। या निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर 29 मतदान केंद्रावरील ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या सुरक्षित जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सुरक्षित ठेवण्यात आल्याचं एकंदरीत चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कुर्डुवाडीमधील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये या ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या ईव्हीएम मशीन ज्या आहेत ते सुरक्षित ठेवण्यात आल्याचं एकंदरीत चित्र आहे। कडेकोट पोलीस बंदोबस्त आपण पाहतो असोल की अनेक 2 ते 3 दिवसापासून या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। 29 मतदान केंद्राच्या साठी जे आहे ते पोलीस कर्मचारी असतील अथवा जे होमगार्ड जे आहेत ते यांची नियुक्ती केल्याचं एकंदरीत चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सुरक्षा यंत्रणेच्या बाबतीत आपण जर पाहिलं असेल तर माध्यम प्रतिनिधींना देखील एकदाच जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते येण्यास जे आहे ती परवानगी दिली जाते। आपण जर पाहिलं तर ईव्हीएम वर जे आहेत ते राज्यभरामध्ये देशभरामध्ये शंका उपस्थित विरोधी गटाकडून होताना पाहायला मिळतात। त्याच पार्श्वभूमीवर जे आहेत कुर्डुवाडी पोलीस असतील, SRPFचं पथक जे आहे आणि होमगार्ड जे आहे यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे ते सुरक्षित आणि तितक्याच पद्धतीनं सुरक्षित ठेवण्याचं काम केलं जाते। आपण जर पाहिलं असेल तर या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जर पाहिलं असेल तर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे असतील आणि धनंजय डिकुळे जे की शिवसेनेची सत्ता अबाधित या ठिकाणी ठेवण्याचं काम करतायत त्यांचे देखील प्रतिष्ठा जी आहे या निवडणुकीच्या निमित्तानं एकंदरीत आपल्याला लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। तत्पूर्वी आपण जर आढावा घेतला या ठिकाणावरून तर पूर्णपणे जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहे ते सुरक्षित ठेवण्यात आल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते। माझे सहकारी कॅमेरा पर्सन आशिष सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, कुर्डुवाडी, माढा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।